तर नेक्स्ट ॲग्रिगेटवरची जी टेस्ट आहे ती आहे इम्पॅक्ट टेस्ट. इम्पॅक्ट टेस्टमध्ये काय फाइंड आउट केलं जातं बघा, कशासाठी यूज केली जाते, तर ती यूज केली जाते टू फाइंड टफनेस ऑफ ॲग्रिगेट. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की इम्पॅक्ट टेस्ट कशासाठी यूज केली जाते, तर याचा आन्सर काय असणार आहे, टू फाइंड टफनेस ऑफ ॲग्रिगेट. नेक्स्ट आहे इम्पॅक्ट टेस्टसाठी कोणतं इक्विपमेंट यूज करतात, तर इम्पॅक्ट मशीन हे यूज केलं जातं. पेग इम्पॅक्ट मशीन असं नाव आहे याचं, अशा प्रकारे ते दिसतं. नेक्स्ट अजून काही क्वेश्चन पडू शकतो की कोणती सीव यूज केली जाते. सेम क्रशिंग स्ट्रेंथमध्ये जी सीव यूज केली जाते तीच इथे यूज केली जाते. पहिले आहे 12.5 mm सीव आणि दुसरे आहे 10 mm सीव. 12.5 mm सीव जी आहे त्याच्यावरून ॲग्रिगेट पास केलं जातं आणि 10 mm वरती जे ॲग्रिगेट रिटेन होणार आहे ते ॲग्रिगेट किंवा ते जे मटेरियल आहे ते टेस्टसाठी यूज केलं जाणार आहे. नेक्स्ट बघा काय केलं जातं, याच्यामध्ये जे ॲग्रिगेट आपण सॅम्पल यूज करणार आहे ते सॅम्पल त्या मोल्डमध्ये काय केलं जातं, 3 लेअरमध्ये फिल केलं जातं. लेअर किती बनवलं जातं सॅम्पलच्या, 3 लेअर. त्याच्यानंतर त्या लेअरवरती टॅम्पिंग केलं जातं टॅम्पिंग रॉडने, आणि ते जे टॅम्पिंग केलं जातं ते किती वेळा केलं जातं याच्यावर क्वेश्चन पडू शकतो, तर 25 वेळा टॅम्पिंग त्याचं केलं जातं. अशा रीतीनं सॅम्पल तयार होतं. नेक्स्ट बघा टेस्ट घेतली जाते, तर टेस्टमध्ये जो हॅमर यूज केला जातो याच्यावर क्वेश्चन पडू शकतो की हॅमर जो यूज केला जातो त्याचं वेट किती असणार आहे, तर हॅमरचं वेट असणार आहे 13.5 to 14 kg. 13.5 ते 14 kg एवढं त्या हॅमरचं वेट असतं. नेक्स्ट काय क्वेश्चन पडू शकतो की ते हॅमर जो यूज केला जातो तो टेस्टमध्ये किती वेळा म्हणजे त्या हॅमर थ्रू काय केलं जातं, ब्लोज दिले जातात जेणेकरून ते मटेरियल क्रश केलं जाईल किंवा त्याच्यावर इम्पॅक्ट दिला जाईल. तर 15 ब्लोज दिले जातात, 15 ब्लोज. याचा आन्सर असणार आहे 15 ब्लोज. आणि याच्यामध्ये जो हा जो हॅमर आहे त्या हॅमर आणि जे मटेरियल आहे त्याच्यामधलं जी हाईट असणार आहे ती किती असणार आहे, 380 ± 5 mm. 380 ± 5 mm एवढी त्याची काय असणार आहे, हाईट असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हे जे मटेरियल आहे याच्यावर इम्पॅक्ट टेस्ट दिल्यानंतर ते क्रश झालेले मटेरियल आहे ते काय केलं जातं, पास केलं जातं. कोणत्या सीवमधून, 2.36 mm साईजच्या सीववरून काय केलं जातं, पास केलं जातं. आणि इम्पॅक्ट व्हॅल्यू काय केली जाते, कॅल्क्युलेट केली जाते. इम्पॅक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय आहे बरं, इम्पॅक्ट व्हॅल्यू इज इक्वल टू वेट ऑफ ॲग्रिगेट पासिंग थ्रू 2.36 mm साईज सीव अपॉन वेट ऑफ सॅम्पल इंटू 100, आणि ती जी व्हॅल्यू येणार आहे ती पर्सेंटेजमध्ये येणार आहे. इम्पॅक्ट व्हॅल्यू पर्सेंटेजमध्ये येणार आहे. पुन्हा एकदा बघा, इम्पॅक्ट